स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा 21वा धडा संतवाणी याचा स्वाध्याय बघतोय. तर बघा, प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. तर शब्द रत्ने व शस्त्रे आहेत. शब्द हे जीवनाचे सर्वस्व व शब्द हा देव आहे. प्रश्न दुसरा, सूचनेनुसार सोडवा. धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर संत तुकारामांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे? संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण शब्द हा त्यांचा देव आहे. खालील संकल्पना स्पष्ट करा. शब्दांची इचरत आहे. तर संतांजवळ पैसा, अडका, जड जवाही अशी लौकिक संपत्ती नसते, पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात. ते शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी अमूल्य रत्न असे संबोधले आहे. शब्दांचीच शस्त्रे. संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात. शस्त्रांनी जसा शत्रूवरती विजय मिळवता येतो तसे शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील षड्रिपूंचा विकारांचा पराभव करता येतो. म्हणून संतांकडे असणारे शब्द ही शस्त्रे आहेत. प्रश्न 4, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे. या अर्थाची कवितेतील ओळ शोधा. तर शब्दाची आमच्या जीवांचे जीवन. प्रश्न 5, तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. शब्द वाटू धन जन लोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. तर लौकिक अर्थाने कोणतीही धन दौलत आमच्याकडे नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे. शब्द हीच आमची संपत्ती आहे. हे शब्दांचे धन आम्ही जनमानसात वाटतो म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात. लोकांची मने शब्दांनी स्वच्छ करतात. त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात. ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात. म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो, दान करतो असे संत तुकाराम महाराजांना म्हणायचे आहे. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा. संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षडविकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांची शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून शब्दांना ते दैवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनपूर्वक उपासना करणे हेच आमचे भाग्य आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते. या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. मी लहानपणी जेवताना माझ्या आवडीची भाजी नसली तरी मी त्या दिवशी जेवायचो नाही. माझी बहीण मला मी जेवण्यासाठी माझी समजूत काढायची. असाच एक दिवस माझ्या आवडीचे जेवण नव्हते आणि मी आईला जेवण्यासाठी नकार दिला. आई मला समजावू लागली की तू जेवला नाहीस तर आजारी पडशील, पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. तेव्हा ती म्हणाली, तू जेवला नाहीस तर मी सुद्धा जेवणार नाही. मी आजारी पडलेले चालेल का तुला? ते आईचे बोलणे ऐकून मला माझा रागच आला आणि त्या दिवसापासून मी सर्व प्रकारचे जेवण खायला सुरुवात केली. चौकटी पूर्ण करा. संत सावता महाराजांची मागणी. संतांची आठवण व संगत. संतांनी दाखवला तो मार्ग, भक्ती मार्ग. प्रश्न 2, सूचनेनुसार कृती करा. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा. तर याचं उत्तर आहे नारायण. संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर संत सावतामाळी यांना कोणाची संगत घडावी असे वाटते? याचं उत्तर संत आहे. संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी? एका वाक्यात उत्तर लिहा. संत सावता महाराजांना संतांची संगत हवी. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दात लिहा. संत सावता महाराज म्हणतात, हे देवा, आम्हाला कोणाकडेही काहीही मागायचे नाही. फक्त आम्हाला संतांची आठवण राहावी हीच आमची मनापासून इच्छा आहे. संत सज्जन हेच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून आम्हाला संतांचा कायम सहवास लाभावा. म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून दे. असंच हे संत आमच्यासाठी परमेश्वर आहे. त्यांच्यासाठी ठाई लीन राहावे हीच आमची मनोकामना आहे. संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा. तर संत सावता महाराज म्हणतात, हे संत आम्हाला खरा मार्ग, भक्ती मार्ग दाखवतात. ते पूर्ण भक्त आहेत. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तर खरी भक्ती काय असते ते आम्हाला कळेल. त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता माळी देवळापाशी करतात. सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात. हा विचार अभंगांच्या आधारे पटवून द्या. प्रस्तुत अभंगात संत सावता माळी हे परमेश्वराला अंतःकरणापासून विनवतात की हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर आणि मला संतांची भेट घडवून दे. संत सावता माळी यांच्या मते संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते लोकांना भक्तिमार्ग दाखवतात. म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात. संत रूपी या देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबत मिळावी ही मनोकामना या अभंगातून संत सावता माळी यांनी केली आहे. खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यांनुसार लिहा. तर काय दिले बघा, पूर्ण नाव, काळ, प्रसिद्ध ग्रंथ, प्रसिद्ध सुवचन, एखादा अभंग. ओके. तर बघा, संत ज्ञानेश्वर
नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. इसवी सन 1275 ते 1296 ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले आहेत. आता विश्वात्मके देवे हे प्रसिद्ध सुवचन आहे. आणि एखादा अभंग तर काय सांगू वारीची माहिती. आणि संत नामदेव दामशेटी रेळेकर. इसवी सन 1270 ते 1350 अभंग गाथा. तेथे कर माझी जुळती आणि अवघा रंग एक झाला, हा त्यांचा एखादा अभंग आहे. संत एकनाथ सूर्यजी पंत कुलकर्णी. इसवी सन 1533 ते 1599. एकनाथी भागवत भावार्थ रामायण हे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि माझे माहेर पंढरी हा प्रसिद्ध सुवचन आहे. आणि भवसागर हा दुस्तर हा अभंग आहे. संत तुकडोजी महाराज माणिक बंडूजी इंगळे. इसवी सन 1909 ते 1968 ग्रामगीता हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. आणि गाव वाचवा देश वाचवा आणि ग्रामगीता वाचन करा हा एखादा अभंग आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.